आदर्श प्रकरणावरून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंचा आज तोल सुटला। महाराष्ट्र सदनामध्ये खोब्रागडे बनावट विजा प्रकरणामध्ये अडकलेल्या देवयानी खोब्रागडेंसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होते आणि यावेळी त्यांना आदर्श प्रकरणावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला। हा प्रश्न विचारला असता ते अचानक भडकले आणि त्यांनी मराठी मीडिया जातीयवादी असल्याचा आरोप केला। तुमची अजून जातीयवादी मनोवृत्ती गेलेली नाही, ती काढून टाका। देवयानीची माहिती चुकीची नव्हती, केवळ तारखेचा घोळ होता असा खुलासा करत पत्रकारांना जातीयवादी ठरवून ते मोकळे झाले। तसंच यावेळी त्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणात मराठीतून प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। आम्ही जे इन्फॉर्मेशन दिली ती त्या तारखेची खरी इन्फॉर्मेशन होती आणि त्यामुळे आणि एज फार एज स्पष्ट म्हटलं आहे त्या आदर्श रिपोर्टमध्ये, तुमची अजूनही जातीवादी मनोवृत्ती गेली नाही, काढून टाका। की उत्तम खोब्रागडेंनी आदर्शच्या कोणत्याही फाईलला हात लावला नाही असं त्यांनी स्पष्ट एका पॅरामध्ये म्हटलं आहे आणि देवयानीने दिलेली माहिती कोणतीही खोटी नव्हती, फक्त तारखेचा घोळ होता। ती तारीख त्यांना कळली नाही त्या कमिटीला आणि त्यांनी हेही स्पष्ट म्हटलं की दोन वेगवेगळ्या तारखेचे अर्ज होते, त्या दोन वेगवेगळ्या तारखेची माहिती होती आणि त्यामुळे कोणतीही माहिती खोटी नव्हती असं रिपोर्टमध्ये स्वतः म्हटलं होतं। आता जातीवाद तुम्ही असल्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये एवढा घुसला आहे, मेहरबानी करून अशा वेळेस तुमचा जातीवाद बाहेर काढू नका, तुमची मनोवृत्ती पूर्ण देशाला दिसेल। I am not going to talk to you. I am not going to talk. I can't speak Marathi. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा उत्तम खोब्रागडेंना मराठीतून प्रतिक्रिया विचारली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आय कांट स्पीक मराठी, मी मराठी बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। मात्र गंमत अशी आहे की पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठीतून अनेक प्रश्नांना उत्तरं दिली। आदर्श प्रकरणावरून त्यांनी मराठी मीडियाचा जातीवाद बाहेर काढला। आपण आता हे सगळ्या प्रतिक्रिया त्यांच्या ऐकल्या, त्यांची पत्रकार परिषद सुद्धा ऐकली। आदर्श प्रकरणावरून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंचा आज अशा प्रकारे तोल गेला। महाराष्ट्र सदनामध्ये खोब्रागडे बनावट विजा प्रकरणामध्ये अडकलेली त्यांची मुलगी देवयानी खोब्रागडेंसंदर्भात ही पत्रकार परिषद घेत होते आणि यावेळी त्यांना आदर्श प्रकरणावर जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मराठी मीडिया कशी जातीयवादी आहे हे त्यांनी सांगितलं। खरं तर आदर्श प्रकरण आणि जातीयवाद हा त्यांनी कशा प्रकारे कनेक्ट केलं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे। तुमची अजून जातीयवादी मनोवृत्ती गेली नाहीये, ती काढून टाका असं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं। तर देवयानीची माहिती ही चुकीची नव्हती, केवळ तारखेचा घोळ होता असा खुलासा त्यांनी केलेला होता। आणि त्यानंतर जेव्हा आमच्या प्रतिनिधी त्यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी त्यांचा बाईट घेण्यासाठी जेव्हा गेल्या बूम घेऊन त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी मराठीमध्ये बोलणार नाही, मी मराठी बोलत नाही असं त्यावेळी त्यांनी सांगितलं आणि अशा प्रकारे त्यांचा आज तोल सुटला कसा हे आपण बघितलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।